जो बेस आहे तो कुठे ट्रान्सफर होतो, एक्सला म्हणजे लॉगला ट्रान्सफर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मॅथ एज्युटो. टुडे वी स्टार्ट वन न्यू टॉपिक, एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथम. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगरिथम मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं आणि लॉगरिथम फॉर्म जर असेल तर त्याचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं. तर त्यासाठी आपल्याला डेफिनेशनचा यूज करायचा आहे. लॉगरिथमिकचा एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायला किंवा एक्सपोनेन्शियलचं लॉगरिथम मध्ये कन्वर्ट करायला. तर काय डेफिनेशन आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म ए रेस टू पॉवर. ओके, हा काय ए रेस टू पॉवर आहे, हा काय ए रेस टू पॉवर बी आहे. त्याला रीड कसं करायचं, ए रेस टू पॉवर बी इज इक्वल टू एक्स. आणि त्याचाच हे दोन्ही फॉर्म हे सेम आहेत, इक्वल आहेत. लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू बी. हे रीड कसं करायचंय, लॉगरिथमिक फॉर्म मध्ये लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू बी. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला असेल तर आपल्याला त्याचं लॉगरिथम मध्ये कन्वर्ट करता येतं किंवा लॉगरिथमिक फॉर्म दिलेला असेल तर त्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करता येतं. तर ते कन्वर्जन कसं करायचंय त्यासाठी आपल्याला ह्या डेफिनेशनचा यूज करायचा आहे. म्हणजे आता इथं एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे ए रेस टू बी इज इक्वल टू एक्स. आता याचं लॉगरिथम मध्ये कन्वर्जन कसं केलेलं आहे इकडे लक्ष द्या. ए रेस टू बी इज इक्वल टू एक्स आहे, त्याचं लॉगरिथम मध्ये कन्वर्ट करताना ए रेस टू बी इज इक्वल टू एक्स. लॉगरिथम म्हणजे काय, LOG. ओके, म्हणजे लॉग घ्यायचा आहे. ह्याचा काय घ्यायचा आहे तुम्हाला, लॉग घ्यायचा आणि ह्याचा पॉवर जो आहे ए रेस टू बी आहे तो काय होतो, चेंज होतो. म्हणजेच काय होतं, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही लॉग घेताय, ह्या एक्सचा लॉग जर घेतला तर हा ए रेस टू बी आहे ना, तर तो पॉवर काय होतं, एक तर इक्वल टू ला ट्रान्सफर करा असं लक्षात ठेवा, किंवा हा बी काय होतो खाली येतो. म्हणजे बी इज इक्वल टू ह्याचा लॉग होतो लॉग एक्स आणि हा जो बेस आहे तो कुठे जातो, इथं लॉगला जातो. एक असं लक्षात ठेवा. म्हणजे असं लक्षात ठेवू शकतो ए रेस टू बी इज इक्वल टू एक्स. म्हणजेच ज्यावेळेस तुम्हाला लॉग घ्यायचा आहे लॉग एक्स इज इक्वल टू हा पॉवर होतो बी आणि ह्याचा जो बेस आहे तो कुठे ट्रान्सफर होतो, एक्सला म्हणजे लॉगला ट्रान्सफर होतो. ओके, एक ह्या प्रमाणे लक्षात ठेवा. किंवा काय करायचंय, हा ए रेस टू बी आहे तर बी हा काय होतो इथं खाली येतो आणि याचा लॉग होतो आणि हा बेस इथे जातो. ओके, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता की ज्या वेळेला तुम्हाला एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्जन कुठं करायचंय, लॉग फॉर्म मध्ये करायचंय. आता फॉर एक्झाम्पल आपण पाहू की राईट द फॉलोइंग इन लॉगरिथमिक फॉर्म मध्ये लिहायचे. तर 2 रेस टू 5 इज इक्वल टू काय, 32 आहे. आता लॉगरिथमिक फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे काय करायचंय तुम्हाला, ह्याचा लॉग घ्यायचा. ह्याचा लॉग घेतला की हा जो बेस आहे तो कुठे येणार आहे, इथे येणार आहे आणि हा 5 काय होणार आहे, खाली शिफ्ट होणार आहे. जसं इथं ए रेस टू बीचा लॉग ए रेस टू बी इज इक्वल टू एक्स होतं, याचा लॉग घेतला की काय होतं, लॉग एक्स येतो आणि हा बी काय होतं खाली येतो आणि हा ए कुठे जातो, इथं एक्सच्या लॉग एक्सच्या बेसला जातो. त्याचप्रमाणे इथं काय होणार आहे, 2 रेस टू 5 इज इक्वल टू 32. म्हणजे 32चा जर लॉग घेतला तर हा काय होणार आहे, लॉग 32 इथं हा 2 इथं ट्रान्सफर होतो बेसला इज इक्वल टू 5. म्हणजे हा जो वरचा पॉवर आहे तो इक्वल टू ला जातो, बाकीचा हा लॉग मध्ये येतो आणि हा लॉगच्या बेसला जातो. ओके, नंतर 10 रेस टू मायनस 1 इज इक्वल टू 0.1. तर ह्याचा लॉग घ्यायचा आहे तुम्हाला. तर लॉग ऑफ 0.1 हा जो बेस आहे तो इथं ट्रान्सफर होणार आहे 10 इज इक्वल टू -1. ओके, म्हणजे हा -1 कुठं जातो, इक्वल टू ला जातो. किंवा तुम्ही लक्षात ठेवू शकता बी वरचा जो पॉवर आहे तो इक्वल टू ला जातो, ह्याचा लॉग होतो आणि हा बेसला येतो. ओके, इन दिस वे वी कन्वर्ट एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथमिक फॉर्म मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. मग कुठले एक्झाम्पल असेल तर काय करायचं तुम्हाला, ह्याचा लॉग घ्यायचा आहे, पॉवर कुठे जाणार आहे, इक्वल टू ला जाणार आहे. ह्याचा लॉग घेतला का हा बेस कुठे येतो, लॉगला येतो. म्हणजे जिथं बेसची जी टर्म आहे ती फक्त चेंज होती, इथली बेसची टर्म कुठे जाते, लॉगला जाते, हा इक्वल टू ला राहतो. ओके ओके, अगेन कन्सिडर वन एक्झाम्पल. 7 रेस टू 0 इज इक्वल टू 1. हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, लॉग मध्ये कन्वर्ट करायचं. तर याचं काय करायचं आहे, लॉग घ्यायचा आणि ही काय जाणार आहे, इक्वल टू ला जाणार आहे. म्हणजेच लॉग ऑफ 1 हा जो बेस आहे तो इथं 7 इज इक्वल टू 0. म्हणजे वरचा जो पॉवर आहे तो इक्वल टू ला घ्यायचा, याचा लॉग घ्यायचा आणि हा बेसला जाईल. आता सेम थिंग याचा लॉग घ्यायचा आहे. ओके, कन्वर्ट टू लॉगरिथमिक फॉर्म. म्हणजेच काय, लॉग ऑफ 1/100 इक्वल टू काय होईल, -2 पॉवर इक्वल टू ला जातो आणि हा बेस काय येतो, ह्या बेसला येतो म्हणजे लॉगच्या बेसला येतो. जिथं -2चा बेस आहे 10 तो लॉगच्या बेसला जातो आणि इक्वल टू वरचा जो पॉवर आहे तो इक्वल टूच्या टर्मला जाते. इन दिस वे वी रिमेंबर दिस.
अगेन काय करायचं नेक्स्ट, राईट द फॉलोइंग इन लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल. आता लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये दिलेले तुम्हाला एक्सपोनेन्शियल मध्ये करायचे. म्हणजेच काय, इथं जे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे त्याचं एक्सपोनेन्शियल काय येतं, हे येतं. म्हणजे काय चेंज होतो तुमचा, ए हा कुठे जातो, इथे जातो. ओके, बीच्या बेसला जातो आणि याचा लॉग काढून टाकायचा आहे. म्हणजे जिथं लॉग आहे तो काढून टाकला की त्याचा बेस कुठे जातो, पुढच्या टर्मच्या बेसला जातो. ओके, म्हणजे तुमचं इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. कसं लक्षात ठेवायचंय की लॉगॅरिथमिक फॉर्म जर दिलेला असेल तर लॉग काढायचा आणि लॉगचा जो बेस आहे त्या पुढच्या टर्मच्या बेसला जाणार आहे. ओके, देन हे काय एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लॉग काढून टाकला तर हा जो बेस आहे तो जाईल 5च्या बेसला. म्हणजे 2⁵ हा तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजेच काय, 2⁵ इज इक्वल टू 32. ओके, काय करायचंय, लॉग काढून टाकला की त्याचा बेस हा पुढच्या टर्मच्या बेसला जातो. ओके, म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म. देन याचं काही एक्सपोनेन्शियल फॉर्म 1/3 इज इक्वल टू 9⁻⁻⁻1/2. म्हणजेच काय, 9⁻⁻⁻1/2 इज इक्वल टू 1/3 हा तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, म्हणजे लॉग काढायचा, त्याचा बेस येईल पुढच्या टर्मच्या बेसला आणि ही टर्म येणार आहे इक्वल टू ला. ओके, म्हणजे 1/3 ह्याचा लॉग गेला की 1/3 राहील आणि हा बेस कुठे जाईल, पुढच्या टर्मच्या बेसला जाईल. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म. दिस वे वी कन्वर्ट एनी गिवन एक्झाम्पल इन लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता, किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिलं असेल तर ते लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. ओके, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.